जर आपण एका बाजूला विकासाची प्रक्रिया जास्त वेगाने राबवत गेलो तर दुसऱ्या बाजूला उग्रवाद हा कमी कमी होत जाणार आहे. विकासाची प्रक्रिया जर कमी असेल, विकासाची प्रक्रिया जर खुंटलेली असेल तर उग्रवाद हा वाढत जाणार आहे. म्हणजे याचा परस्पराशी असणारा संबंध हा अगदी व्यस्त प्रमाणातला आहे. आता असं का, तर स्वाभाविकपणे ज्या समाजातल्या घटकांना असं सातत्याने वाटत राहतं की आमच्यापर्यंत विकास पोहोचलेला नाही, अगदी मूलभूत सोयीसुविधा पोहोचलेल्या नाहीत, मग ती आरोग्याची समस्या असो, शिक्षणाची समस्या असो किंवा राहणीमान किंवा ज्याला आपण इंग्रजीमध्ये लाईव्हलीहूड असं म्हणतो, उदरनिर्वाह म्हणतो, त्याच्या चांगल्या संधी जर त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नसतील तर स्वाभाविकपणे त्यांना व्यवस्थेविरुद्ध एक प्रचंड राग त्यांच्या मनामध्ये निर्माण होतो आणि हा राग त्यांना अगदी शस्त्र घेण्यासाठी किंवा टोकाची भूमिका घेण्यासाठी भाग पाडतो. आणि तुम्ही जर बघितलं असेल तर यावर्षी 31 मार्च 2026 अखेर भारताच्या माननीय गृहमंत्र्यांनी असं घोषित केलं होतं की भारतात नक्षलवादांनी संपुष्टात आणून गेले अनेक वर्ष त्यासाठी ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या गेल्यात त्या सगळ्याचा परिणाम म्हणून आपल्याला नक्षलवादी कारवाया म्हणजेच एक्स्ट्रीमिझम किंवा उग्रवादी कारवाया कमी झालेल्या दिसून येतात. याच्यामध्ये सरकारने जी मल्टीप्रॉंग स्ट्रॅटेजी वापरली होती, अर्थात आपल्याला ही त्याच्यामध्ये पुढे बघणं अपेक्षितच आहे. ही जी मल्टीप्रॉंग स्ट्रॅटेजी यामध्ये वापरली गेली होती तर ती देखील आपल्याला यामध्ये माहिती असणं आवश्यक आहे. आता याचा परस्पर संबंध मी तुम्हाला एकाच वाक्यात सांगितलं, तो परस्पर संबंध कसा आहे, व्यस्त आहे. मग स्वाभाविकपणे आपल्याला काय करावं लागेल, विकासाच्या प्रक्रियेकडे जास्त लक्ष द्यावं लागेल. जितकं आपण विकासाच्या प्रक्रियेकडे जास्त लक्ष देऊ त्यावेळेस तितका स्वाभाविकपणे उग्रवाद हा काय होत जाणार आहे, कमी होत जाणार आहे, तो डिक्रीज होत जाणार आहे असं आपल्याला यामध्ये लक्षात येतो. सो विकास आणि उग्रवाद यांचा आपल्याला अशा प्रकारे परस्पर संबंध निर्माण झालेला दिसून येतो. मग प्रशासक म्हणून, धोरणकर्ते म्हणून आपल्याला या गोष्टीचं भान निश्चितपणे असायला पाहिजे की शाश्वत विकास करण्याची आपली जी जबाबदारी आहे, मग ती कायदेशीर जबाबदारी आहे, पदाची जबाबदारी आहे, त्याचबरोबर ती नैतिक जबाबदारी सुद्धा आहे. तर ती जबाबदारी पार पाडत असताना कोणत्याही अर्थाने उग्रवाद किंवा अगदी टोकाच्या भूमिकेला खतपाणी घातलं गेलं नाही पाहिजे. आणि याची संकल्पना मग जर आकलन तुमचं चांगल्या प्रकारे झालं असेल तर अर्थातच तुम्ही अधिकारी म्हणून किंवा त्याचबरोबर कोणत्याही कॅपॅसिटीमध्ये त्या विकासाच्या प्रक्रियेला चांगल्या प्रकारे योगदान देताना दिसणार आहे.